मुलांच्या लाईफमध्ये 3 स्टेजेस अतिशय इम्पॉर्टंट असतात. आता त्यातला सगळ्यात पहिला जो स्टेज आहे हे पेरेंट्सना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिला स्टेज जो आहे ना तो 0 to 7 इयर्स. आता ह्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये लहान मुलं जी असतात ती कम्प्लिटली डिपेंडंट असतात. प्रत्येक गोष्ट, जेवण, खावण, अंघोळ वगैरे हे सगळं डिपेंडन्सी असते पेरेंट्सवरती, पालकांवरती. तर ह्या स्टेजला ह्या पर्टिक्युलर स्टेजला डिपेंडंट स्टेज बोललं जातं. त्यानंतरचा जो स्टेज येतो तेव्हा म्हणजे 7 वर्षाच्या पुढे ते 10-11 वर्षापर्यंत त्यावेळेला काय होतं, काही गोष्टी मुलं स्वतःहून करायला शिकतात आणि काही गोष्टी पालक त्यांच्याकडनं करून घेतात किंवा पालक करतात त्यांच्या बिहाफवरती. तर ह्यावेळेला कसं होतं, बेसिक गोष्टी ज्या आहेत, दात घासणं, अंघोळ करणं, स्वतःची बॅग भरणं, या गोष्टी मुलं शिकायला लागतात, स्वतः करायला लागतात. तर ही जी पर्टिक्युलर स्टेज आहे त्याला आपण इंटरडिपेंडंट स्टेज म्हणतो. तर आयडियली ह्या ज्या 2 स्टेजेस आहेत, ज्या इनिशियल 2 स्टेजेस आहेत, दॅट इज डिपेंडंट स्टेज आणि इंटरडिपेंडंट स्टेज, या दोन्ही स्टेजेसमध्ये पालकांना मुलांना हँडल करणं अतिशय सोपं जातं. पण जेव्हा कुठलंही मूल टीनेज स्टेटमध्ये येतं, त्या 3ऱ्या टप्प्यामध्ये येतं, 3rd स्टेजमध्ये येतं, तेव्हा पालकांचे चॅलेंजेस वाढतात. आता टीनेजर्स म्हटलं की 13 वर्षाहून अधिक मुलं हे आयडियली कन्सिडर केलं जातं. पण आत्ताच्या घडीला इनफॅक्ट टीनेजर्स इज 11 इयर्स अँड अबव्ह. तर ह्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये काय होतं, मुलं जी आहेत स्वतःहून डिसिजन्स घ्यायला उत्सुक असतात. त्यांना सगळ्या गोष्टी स्वतःहून करायच्या असतात. दे वॉन्ट टू बी इंडिपेंडंट. म्हणून ह्या पर्टिक्युलर 3rd स्टेजला इंडिपेंडंट स्टेज नाव दिलेलं आहे. दे वॉन्ट टू बी रिअली इंडिपेंडंट. सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःहून करायच्या आहेत. त्यांना आईवडिलांचे डिसिजन्सवरती अवलंबून नाही राहायचं. त्यांना स्वतःचे डिसिजन्स घेऊन स्वतःप्रमाणे लाईफ जगण्याचा ते प्रयत्न करतात. पण ह्याच वेळेला होतं काय, पेरेंट्स जे आहेत त्यांचे मिसमॅच सुरू होतात स्वतःच्या मुलांबरोबर. मग जर ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीला आपल्याला केटर करायचं आहे ॲज अ पेरेंट ऑर ॲज अ टीचर, मग कसं करायचं, तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपयुक्त अशा टिप्स आता देणार आहे. ह्या टिप्सचा कोर काय आहे, कोर आहे की कुठलीही गोष्ट सांगताना ॲज अ कमांड त्या मुलांना द्यायची नाही आहे. म्हणजे काय, आपण आयडियली कमांड देण्याच्या हॅबिच्युएटेड असतो, ओके, ॲज अ पेरेंट्स. कारण कसं आहे माहिती आहे, आपण जास्ती करून ट्रेंड झालेलो असतो लहान मुलांना हँडल करण्यासाठी आणि आपण तसंच एक्सपेक्ट करतो. कारण जसं डिपेंडंट आणि इंटरडिपेंडंट मुलं आईवडिलांचं ऐकतात, तर आपण एक्सपेक्ट करतो आहे की टीनेजर्सनी पण आईवडिलांचं ऐकावं. पण तसं नाही आहे, कारण ती जी स्टेट ऑफ माइंड आहे मुलांची आणि तो बिलीफ सिस्टम आहे तो क्रिएट झालेला आहे. ते चेंजेस त्यांच्यामध्ये आलेले आहेत डिसिजन मेकिंगचे. तर आता ह्यावेळेला करायचं काय, करायचं एवढंच आहे. आता मी कोर तुम्हाला देतो आहे. कोर जे आहे या पर्टिक्युलर मेसेजचं, की बाबा रे, कधीही कम्युनिकेट करताना तुमच्या मुलाबरोबर त्यांना डायरेक्ट कमांड देऊ नका. त्यांच्याशी बोलताना तुमचं जे कम्युनिकेशन आहे ना ते एका क्वेश्चन फॉर्ममध्ये तुम्ही फ्रेम करा, जेणेकरून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मिळवता आला पाहिजे आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे ते त्यांचं डिसिजन असणार आहे. तर कसं, फॉर एक्झाम्पल, तर सपोज करा तुमच्या पाल्याला एका बड्डे पार्टीला जायचं आहे फ्रेंडच्या. तर आयडियली पेरेंट्स काय त्या मुलाला सांगतात की बाबा 8 वाजेपर्यंत घरी ये पार्टीमधनं. तर अशी ही डायरेक्ट कमांड झाली. तर अशी कमांड न देता आयडियली आपण असंही विचारू शकतो की किती वाजेपर्यंत तू घरी येऊ शकतोस, की किती वाजेपर्यंत तू घरी यायला हवंस. हा एक पर्टिक्युलर क्वेश्चन जेव्हा तुम्ही विचारता, आता तो मुलगा थिंक करायला सुरू करतो आहे. तर तो आयडियली, कारण बिलीफ सिस्टम त्याची क्रिएट झाली, त्याला घराचं एन्व्हायरमेंट माहिती आहे. कारण तुम्हाला पोषक एन्व्हायरमेंट जर तुम्ही दिलं असेल, त्याला माहिती आहे घराचे रूल्स वगैरे काय आहेत, तर तो स्वतःहूनच तुम्हाला सांगेल 7 वाजता 8 वाजेपर्यंत मम्मी मी किंवा पप्पा मी परत येईन बर्थडे पार्टीवर. आता झालं आहे काय, आता हा क्वेश्चन विचारल्यानंतर हे जे त्यांनी उत्तर दिलं आहे त्या उत्तराची त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. एक ह्युमन सायकॉलॉजी आहे, जेव्हा पण कुठलीही ह्युमन काहीही बोलतो आपण, ओके, त्या बोलण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, ओनरशिप घेतली जाते. म्हणजेच काय, त्या मुलाला हेही त्याच्या माइंडमध्ये आहे की बाबा हे जे मी सांगितलं आहे 8 वाजता येणं, हा माझा डिसिजन आहे. हे माझ्या पेरेंट्सनी मला नाही सांगितले, हे मी स्वतःहून सांगितलेलं आहे पेरेंट्सना. म्हणजे त्याला चांगलंही वाटेल की डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. एक लक्षात ठेवा की टीनएजर आहेत तेच पुढे अडल्टहूडमध्ये जाणार आहेत आणि अडल्टहूडमध्ये आपणही, ओके, तुम्ही, मी, ओके, आपल्यालाही कोणीही सांगितलेलं आपल्याला कधीही आवडत नाही. कोणीही डायरेक्शन दिलेलं, गाईड केलेलं किंवा कोणीही कमांड केलेली आपल्याला अजिबात आवडत नाही. आपण दुसऱ्यांचं कधी ऐकतो, तुम्ही, मी दुसऱ्यांचं कधी ऐकतो, जेव्हा समोरचा बोलणारा, ओके, जे काय बोलतोय
ओके, ते बोलणं ऐकल्यानंतर जेव्हा माझ्या माइंडमध्ये येतं, अरे हा विचार तर मी पण करतोय, मी पण असाच विचार करतोय, त्यावेळेला आपण ॲक्सेप्टन्स मोडमध्ये येतो आणि समोरचं जे पण काय सांगतोय समोरचा व्यक्ती ते आपण ॲक्सेप्ट करायला तयार होतो. तर हीच गोष्ट टीनेजर्सच्या बाबतीत पण आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणताय की बाबा रे अभ्यास करायला बस, अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, अभ्यास तुला केलाच पाहिजे. मग अशी डायरेक्ट कमांड न देता तुम्ही क्वेश्चन्स थोड्या वेगळ्या प्रकारे मुलांना विचारू शकता, जेणेकरून त्यांच्याकडनं उत्तरं तुम्हाला मिळायला हवीत. तर ती प्रश्न कसे विचारू शकता? सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारू शकता की बाबा रे तुला अभ्यास किती वेळ करायला हवा, तर किती अभ्यास तुला करायला पाहिजे. किंवा तुम्ही असं विचारू शकता की एक चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी किंवा एक चांगला तुझे जर रिझल्ट्स चांगले आले, तुला मार्क्स चांगले आले, तर याचा इम्पॉर्टन्स काय आहे लाईफमध्ये. हे चांगले रिझल्ट्स तुझ्या लाईफमध्ये काय चेंजेस आणू शकतात. मग जर एवढे सगळे चेंजेस आणू शकतात, एवढी तुझी ट्रान्सफॉर्म होऊ शकते लाईफ, तर हे रिझल्ट किंवा ते पर्टिक्युलर पर्सेंटेज मिळवण्यासाठी किंवा तशी मार्क मिळवण्यासाठी तुला आयडियली किती वेळ अभ्यास करायला हवा. तर जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तेव्हा ते उत्तर जेव्हा मुलगा देतोय ती डिसिजन मेकिंग त्याची आहे, मग त्याला रिअलाईज पण होतं आहे. म्हणजेच काय करताय तुम्ही, इनडायरेक्टली तुम्ही त्यांना चांगल्या आणि खराब सवयीबाबत पण शिकवताय इनडायरेक्टली, आणि त्याचप्रमाणे जी ॲक्शन तो घेणार आहे त्याच्या लाईफमध्ये त्याचं डिसिजन मेकिंग, त्याची ओनरशिप तुमच्या मुलाकडेच तुम्ही सुपूर्त करत आहात. आणि ह्याच प्रकारे तुम्हाला जी उत्तरं अभिप्रेत आहेत मुलांकडनं ती तुम्ही बघाल की मुलं तुम्हाला स्वतःहून देत आहेत आणि त्याची ओनरशिप देखील घेत आहेत.